खोपोलीतील शाळा महाविद्यालय व बाजारपेठेतील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत न लावल्यास आंदोलन छेडणार राहुल गायकवाड। खोपोली प्रतिनिधी मराठी भाषेला अलीकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत वरील मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे। तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आदेशही जारी केले आहेत। परंतु खोपोली शहरात शाळा महाविद्यालय व बाजारपेठेतील सर्व दुकानाचे नामफलक मराठीत करण्यासाठी कोण पुढाकार घेत नसल्याची खंत मनात ठेवून शिवसेना पक्षाचे खोपोली उपशहर प्रमुख राहुल गायकवाड यांनी पुढाकार घेत शाळा, महाविद्यालय व शहरातील सर्व दुकानांचे नामफलक सुयोग्य आकाराचे, मराठी देवनागरी लिपीत असावी अशी मागणी खोनपा प्रशासनाकडे केली आहे। राहुल गायकवाड यांनी याबाबत शहरातील सर्व शिक्षण संस्थांना लेखी पत्र दिले असून खोपोली नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांना ही लेखी पत्र व्यवहार केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे। नगरपालिका प्रशासनाने याबाबत जनजागृती करून शहरातील सर्व इंग्रजीमधील असलेले नामफलक मराठीत लावण्याबाबत दुकान मालक यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती देखील उपशहर प्रमुख राहुल गायकवाड यांनी दिली आहे। महाराष्ट्र दुकाने व अधिनियमानुसार प्रत्येक दुकानाच्या नावाचा फलक हा मराठीत देवनागरी लिपीतच असावा अशी तरतूद असतानाही शहरात त्याची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट चित्र अद्यापही दिसून येत आहे। एकट्या खोपोली शहराचा विचार केला तर काही दुकाने वगळता अनेक दुकानांची नामफलक इंग्रजी भाषेत दिसून येत आहेत। नियमानुसार फलकावर इंग्रजीच्या शेजारी तेवढ्याच अक्षरांच्या आकारात मराठीतही उल्लेख आवश्यक असतो, परंतु त्याकडे दुकानदार फारसे गांभीर्याने पाहत नाहीत। त्यामुळे येत्या 27 फेब्रुवारी पर्यंत सर्व शाळा, महाविद्यालय व दुकानांचे नामफलक मराठीत करण्याची मागणी शिवसेना नेते राहुल गायकवाड यांनी केली असून तसे न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा खोनपा प्रशासनाला दिला आहे।